सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण चेंबूर येथील रहिवासी असलेल्या दीपाली ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि नकळतपणे डोळ्यातून अश्रू येणार आहे, कारण स्वामींची किती मोठी महिमा आहे। या ताईंच्या छोट्याशा सेवेने स्वामींनी त्यांना किती मोठ्या संकटातून बाहेर काढलं हे आपल्याला प्रत्येकाला बघायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, माझे नाव दीपाली वाघमारे, मी चेंबूर येथील रहिवासी आहे। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 7 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत आल्यापासून खूप सारे अनुभव मला आले आहे। सर्वप्रथम मी स्वामींच्या सेवेत कसे आले, माझ्या मुलाचा पेपर चेंबूर येथे होता। त्यावेळेस पेपरसाठी तो आतमध्ये 2 तास जाणार होता। एवढा वेळ कुठे टाईमपास करायचा हा खूप मोठा प्रश्न माझ्यापुढे होता। त्यामुळे मग मी काय केलं, त्याला पेपरला सोडलं आणि मला जवळच कळालं की इथे चेंबूरचा खूप मोठा स्वामींचा मठ आहे। मग मी त्या मठामध्ये गेली। तिथे गेल्यानंतर मला इतकी मन शांती मिळाली ना का बस। 2 तास मी तिथेच बसली, स्वामींचं नामस्मरण करत बसले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 2 तास केला। मुलाचा पेपर सुटला आणि घरी आलो। मला ती नकळतपणे स्वामींची ओढच लागली। मी स्वामींची सेवा करू लागले, म्हणजे स्वामी चरित्र वगैरे वाचणे नाही, तर फक्त नामस्मरण करत होती। घरामध्ये स्वामींचा फोटो वगैरे काहीच नव्हता, पण आता इच्छा झाली होती स्वामींचा फोटो घरी आणायचा, कारण खूप व्हिडिओ देखील बघितले, अनुभवही ऐकले। प्रत्यक्षात ताईंच्या मुखातून अनुभव ऐकल्यानंतर आणखी माझा विश्वास स्वामींवरती वाढत गेला आणि मग तारक मंत्राची सेवा, स्वामी चरित्राची सेवा सुरू झाली। माझा मुलगा हा जवळपास खूप मोठा झाला होता, त्यामुळे दुसरा चान्स घ्यावासा असं वाटत होतं, कारण त्याला कोणीतरी आधार पाहिजे असं नकळतपणे वाटत होतं। माझ्या आईन त्यांनी खूप मला जास्त फोर्स केला की एक दुसरं बाळ होऊ दे म्हणून। मिस्टरही म्हटले ठीक आहे, आपण एक चान्स घेऊया, म्हणून एक चान्स घ्यायचा ठरवला आणि मला प्रेग्नेन्सी राहिली। खूप छान 9 महिने गेले। स्वामींचं नामस्मरण, तारक मंत्र, स्वामी चरित्र वाचणे ही सेवा मी पोटावरती हात ठेवून केली होती। माझी पहिली डिलिव्हरी ही नॉर्मल झालेली होती, त्यामुळे ही देखील नॉर्मलच होईल असे सगळ्यांना वाटत होते। माझ्या डिलिव्हरीचा काळ जवळ आला। मी डॉक्टरकडे गेली। डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केली, तर डॉक्टर म्हटले की तुम्हाला लगेच म्हणजे हे करावं लागेल, ॲडमिट व्हावं लागेल, कारण पाणी खूप कमी झालेलं आहे, बाळ आतमध्ये गुदमरू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलं। मग ते म्हटले की आपल्याला सेक्शनच करावं लागणार आहे, नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला तर बाळ जाऊ शकतं। मी ही एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नव्हते। मग मी म्हटलं ठीक आहे, मिस्टरही म्हटले ठीक आहे, सेक्शन करून तुम्ही बाळ आणि आई दोघांनाही वाचवा। मग मला आतमध्ये घेतलं, भूल देण्यात आली। भूल दिल्यानंतर काय झालं की माझं स्वामींचं नामस्मरण चालू होतं। कमरेच्या खाली भूल होती, वरती सर्व काही कळत होतं। डॉक्टरांचे बोलणे देखील मला ऐकू येत होते। मला सिझर झालं। सेक्शन झाल्यानंतर माझ्या बाळाचा आवाज आला आणि मी विचारलं काय झालं, तर डॉक्टर म्हटले मुलगी झाली, पण एक प्रॉब्लेम झाला होता, कारण माझी जी ओव्हरी होती त्या ओव्हरीला खूप मोठी गाठ डॉक्टरांना तिथे दिसली। त्यावेळेस माझ्या मिस्टरांना ताबडतोब डॉक्टरांनी बोलून घेतलं आणि सांगितलं की ओव्हरीला गाठ आहे, त्याचं ऑपरेशन लगेच आपण करून टाकूया असं म्हटले। तर मिस्टर म्हटले ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा। मलाही ऐकू येत होतं, स्वामींना मनात म्हणत होती की स्वामी काय घडत आहे, काय आहे ते तुम्हीच करविता तुम्हीच आहात म्हटलं, तुम्हीच सर्व काही करून घ्या म्हटलं। किती आगाध लीला आहे बघा ह्या स्वामींची। जर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली असती तर ही गाठ दिसली नसती आणि माझ्या जे पोटामध्ये जे पेन झालं असतं
त्या पेननी ही गाठ फुटली असती, कारण डॉक्टर म्हटले की गाठ खूप म्हणजे मोठी झालेली होती आणि फुटाव्यावरतीच आलेली होती. गाठ फुटली असती, सर्व पोटामध्ये इन्फेक्शन झालं असतं आणि दुसरीकडे मला ते घेऊन गेलं असतं. माझं तिथे ऑपरेशन गाठीचं झालं, सेक्शन झालं, बाळ मी सर्व काही व्यवस्थित बाहेर आले. त्यानंतर ती गाठ चेकअपसाठी पाठवण्यात आली, तर स्वामी कृपेने ती गाठ एकदम व्यवस्थित होती. ती गाठ ट्युमरची नव्हती, त्यामुळे खूप मोठा आधार मिळाला. बघा स्वामी भक्तांनो, किती मोठी ही स्वामींची प्रचिती आहे. हा माझा पहिला अनुभव होता स्वामी सेवेचा, नामस्मरणाचा, खूप मोठा. त्यानंतर दुसरा अनुभव असा होता की माझे मिस्टर हे लग्नासाठी गेलेले होते सातारा येथे. त्यांच्या मित्राचं लग्न होतं आणि त्यामुळे ते म्हटले की खूप जवळचा मित्र आहे, त्यामुळे मला लग्नाला जाणं फार गरजेचं आहे. मी त्यांना म्हणतच होती की जाऊ नका, काय माहीत, पण स्वामीच संकेत देत होते की जायला नाही पाहिजे. त्या दिवशी खूप अशुभ घटना घडत होत्या. अक्षरशः माझ्या हातातून कुंकवाचा करंडा खाली पडला. त्यावेळेस मला खूप भीती वाटली. स्वामींना मुजरा केला, स्वामींना विनंती केली की स्वामी त्यांना वाचवा, त्यांच्यासोबत तुम्ही जा म्हटलं आणि त्यांना सुखरूप घरी घेऊन या, असं करा असं स्वामींना सांगितलं. माझे मिस्टर हे एकटेच चाललेले होते. घाटामध्ये त्यांची गाडी गेली. गाडी गेल्यानंतर काय झालं की त्यांची म्हणजे अचानक त्यांचा फोन वाजला. माझे मिस्टर कधीही फोन वाजल्यानंतर थांबत नाही, हे तुम्हाला मी सांगावंसे वाटते, कारण ते चालू गाडीमध्येच फोन उचलतात आणि बोलतात. पण त्या दिवशी काय माहीत त्यांना काय म्हणजे घाट होता, त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली आणि फोन बघण्यासाठी ते हातात फोन घेतला. तेवढ्यात काय झालं की मागून खूप मोठी मालगाडी ट्रक जी असते ती ट्रक आली आणि ती ट्रक डायरेक्ट खाली दरीमध्ये इतकी फास्ट गेली की बस. तिथे सर्व लोक जमा झाले आणि कळालं की या ट्रकचं ब्रेक फेल झालं होतं, त्यामुळे हा मोठा अपघात झाला. जो गाडीचा ड्रायव्हर होता तो जागेवरती गेला होता. त्यानंतर खूप भीती वाटली, कारण माझे मिस्टर जर पुढे गेले असते तर ती गाडी डायरेक्ट त्यांच्या अंगावरतीच गेली असती, कारण 2 सेकंदाचा हा खेळ झालेला होता. आणि त्यानंतर सर्व काही झालं. माझे मिस्टर घरी आले. त्यांनी मला सांगितलं की असं असं माझ्यासोबत आज घडलं. म्हटलं स्वामींनीच तुम्हाला वाचवलं. मग माझ्या मिस्टरांनी फोन बघितला की नेमकी कुणाचा फोन आला होता. बघितलं तर स्वामी भक्तांनो, अंगावरती अक्षरशः काटे उभे राहिले, कारण मिस्टरांना कुणाचाही फोन आलेला नव्हता. कुठेही म्हणजे आलेलं कॉलमध्ये कुठेही कॉल त्यावेळेस आलेला नव्हता. मग रिंग कशी वाजली बघा. ही स्वामींची किती अगाध लीला आहे. कशामार्फत स्वामी आपल्या भक्ताला वाचवतात. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला स्वामी खूप उभे राहिले. मी फार काही सेवाही करत नाही, फक्त नामस्मरण, तारक मंत्र आणि स्वामीचरित्र. खरं सांगते एवढीच माझ्याकडनं सेवा होते, बाकी काहीच नाही. तीही स्वामी महाराज माझ्याकडून करून घेतात. असे मला हे 2 खूप मोठे अनुभव आले. त्यानंतर माझा तिसरा अनुभव मी तुम्हाला सांगते. माझा तिसरा अनुभव असा आहे की माझी जी मुलगी आहे, ती मुलगी जवळपास आता 5 वर्षाची झाली. तिलाही स्वामींचं खूप वेड आहे. ती स्वामी महाराज, स्वामी महाराज, स्वामी आजोबा करत असते आणि स्वामींसाठी नैवेद्य रोज बनवत असते. म्हणजे माझ्या ज्या पोळ्या झाल्या, त्या पोळ्या झाल्या की ती एक पोळी स्वामींसाठी करते. मी तिला छोटासा उंडा देते आणि तो उंडा ती लाटते आणि मला भाजायला लावते आणि ती त्या प्लेटमध्ये घेते आणि स्वामी आजोबा खा, असा तिचा रोजचा दिनक्रम हा असतो. आम्हालाही खूप छान वाटतं की ती स्वामींना प्रेमाने भरवते म्हणून. मीही तिला काहीच म्हणत नाही. त्या दिवशी काय झालं, वार होता गुरुवारचा. मी सकाळी लवकर उठली, स्वामींची पूजा वगैरे केली. सर्व नित्यनियमाने चालू होतं. स्वामींचा अभिषेक वगैरे सर्व काही झाला. त्यानंतर माझी मुलगी उठली. रोजच्याप्रमाणे तिने एक पोळी केली, स्वामींपुढे गेली. स्वामींना ती अचानक मला म्हटली की आई इकडे ये, स्वामी आजोबा हसत आहे. स्वामी आजोबा हसत आहे असं म्हटलं. मी म्हटलं हिला काहीही भास होत असतील, ही काही म्हणते, आता छोटं बाळ म्हटल्यावर म्हणत असेल म्हटलं असं. तर मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. मी माझं काम करत गेले आणि ती जवळपास स्वामी भक्तांनो 15 ते 20 मिनटं ते स्वामींच्या फोटोकडे बघून हसायची आणि ती एकटीच बडबड करायची. जणू काय
पुढे स्वामी महाराज तिच्यासोबत बोलतच आहे. ती अगोदर तिने मला खूप आवाज दिले, पण मी काही इग्नोर केलं. म्हणजे स्वामी महाराजांना मला ते दाखवायचं नव्हतं, किंवा म्हणजे तिची भक्ती, तिच्यासोबत त्यांना खेळायचं होतं असं म्हणलं तरी चालेल. ती खूप वेळ खेळली. नंतर मग ती म्हटली की अगं आई, स्वामी आजोबा आले होते, ते मला म्हटले की तुझ्या हातच्या पोळ्या खाऊन खाऊन माझं पोट हे आता वाढत चाललेलं आहे, किती मला खाऊ घालती, असं ते माझ्याशी बोलत होते आणि ते हसत होते म्हणे, खेळायला आले होते. तर मी म्हटलं हे खरंच आहे का? तर ती म्हटली हो खरंच आहे. आणि स्वामी भक्तांनो, त्यावेळेस मग मी जाऊन बघितलं तर खरंच तिने जी छोटी पोळी केलेली होती त्या पोळीतील थोडासा भाग हा करंडलेला होता. मी तिला विचारलं की हे कोणी खाल्लं सांग? तर ती म्हणली स्वामी आजोबांनी खाल्लं, मी त्यांना भरवलं, असं ती बोलली. त्यावेळेस खरंच खूप धन्य झाल्यासारखं वाटलं, कारण प्रत्यक्षात स्वामी महाराजांचं आमच्या घरामध्ये वास्तव्य आहे हे बघून मला खूप छान वाटलं. खरंच स्वामी भक्तांना, स्वामींना फार काही सोंग ढोंग अजिबात आवडत नाही. फक्त अंतकरणापासून त्यांची जर सेवा केली, नाव घेतलं, तर ते खूप छान छान अनुभव देतात. प्रत्यक्षात उभे राहतात, कुणाच्या न कुणाच्या मार्फत आपल्या मदतीला ते येत असतात. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे आत्तापर्यंतचे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिले. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.